पुढची बातमी पाहूया। ठाण्यामध्ये जरी भाजपा शिवसेनेची युती झाली असली तरीही दोघांमध्ये जागा वाटपावरून काहीशी खतखत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपला योग्य सन्मान द्यायला हवा होता, मात्र शिवसेनेकडून योग्य सन्मान मिळाला नाही, असं मोठं विधान आमदार संजय केळकर यांनी केलेलं आहे। आम्ही मागितलेल्या जागा मिळाल्या नाहीत, त्यामुळे कार्यकर्ते कमालीचे नाराज आहेत, असं देखील केळकर म्हणाले। त्यामुळे दोन्ही पक्षांमधले मतभेद आणि वाद कायम राहणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। या ठिकाणी या शहरामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये माननीय शिवसेनेचे शिंदे सेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आहेत, राहतात आणि त्याच्यामुळे देखील इथे युती व्हावी हा त्यांचा आग्रह असणं हे जरी स्वाभाविक असलं तरी त्याला एक प्रकारचं काही कमी काही जास्त करून भारतीय जनता पार्टीला देखील त्यांनी योग्य पद्धतीने सन्मान द्यायला पाहिजे होता। पण आवश्यक त्या आम्ही ज्या ज्या जागा सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये कुठेही काही फार मोठा आम्हाला दिल्या गेल्या नाही। व्यापक हित समोर ठेवून आम्हाला हे लढायचं आहे आणि त्याच्यामुळे पक्ष हा शेवटी मोठा आहे, प्रथम राष्ट्र फिर पार्टी अंत में स्वयं, आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना आम्ही हेच सांगतो की आपल्याला व्यापक हित आहे, राष्ट्रहित आणि पक्षहित आपलं नेतृत्वाने जे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते देखील नाराज आहेत। परंतु त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही फॉर्म भरायच्या आधीपासूनच त्यांची नाराजी दूर केलेली आहे, त्यांचा राग दूर केलेला आहे। ते नाराजी तर आहेच ना, कारण भारतीय जनता पार्टीने स्वतंत्रपणे लढावं अशा प्रकारची कार्यकर्त्यांची भूमिका होती, इच्छा होती आणि त्या पद्धतीने सगळ्या मंडळींनी काम देखील उभं केलं होतं। नाहीतर एवढे 550-600 अर्ज जे आहेत ते आले नसते आणि त्याच्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये जी नाराजी आहे ती अगदी साधी नाराजी नाही आहे, तर अगदी त्यांनी जाऊन अपक्ष म्हणून फॉर्म भरेपर्यंत किंवा काही जण तर दुसऱ्या पार्टीत जाऊन लढण्यापर्यंत ती नाराजी आहे। एकीकडे ठाण्यामध्ये युती झाली असली तरी नाराजी आहे, तर मीरा भाईंदरमध्ये युती तुटली आहे। मीरा भाईंदर पालिकेमध्ये भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाणार आहे। भाजपा 86 जागांवर लढणार आहे। शिवसेनेसोबत जागा वाटपावर तोडगा निघाला नाही, त्यामुळे आता स्वबळावर लढत असल्याचं भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी स्पष्ट केलं आहे। तर नरेंद्र मेहता यांच्या या अहंकारामुळे युती झाली नसल्याची टीका मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली। सुरुवातीपासूनच शहरामध्ये आपलं महत्त्व दाखवून देण्यासाठी मेहतांनी शिवसेनेला कमी दाखवणं सुरू केलं होतं। चर्चेमध्येही त्यांना सारथ्य नव्हतं असा आरोप सरनाईक यांनी केला। प्रस्ताव दिलेला, आम्ही आमचा एक प्रस्ताव दिलेला, पण ठीक आहे, प्रत्येक पक्षाला वाटतो त्यांचा पक्ष वाढावा, काही कारणास्तव झालं नाही तर आता आम्ही मैत्रीपूर्ण लढू, तेही लढतात आम्ही लढू। मीरा भाईंदरमध्ये जनधार हा भाजपाचा आहे आणि या सगळ्या जागा आमचे मेजॉरिटी आम्ही 70पेक्षा जागा आमचे निवडून येतील। शिवसेनेला जवळ घ्यायचं नाही, सत्तेमध्ये वाटा द्यायचा नाही, शहरामध्ये स्वतःचं अस्तित्व अजून जास्त दाखवण्याचा प्रयत्न करायचा, शिवसेनेला कमी लेखायचं, अशा पद्धतीनं त्यांचं ते चाललंच होतं आणि त्यामुळे त्यांना युती म्हणजे जर हवी असती तर त्यांनी समोरून बोलणं केलं होतं। मला कार्यालयामध्ये बोलवलं, 50 मिनिट बसून ठेवलं, स्वतः उशिरा आले आणि 22 जागा आमच्या गेल्या निवडणुकीमध्ये आलेल्या असताना 13 जागा आम्हाला देतो म्हणून सांगितलं आणि त्याही असं सांगितलं की आम्ही जर तुम्हाला सहकार्य केलं तरच ह्या 13ही जागा येऊ शकतील, नाही तर ह्याही 13 जागा येणं तुमचं मुश्किल आहे। तर हे जरा थोडं अरेरावीपणं किंवा अहमपणा किंवा घमेंड अशी त्यांच्या माध्यमातून मला दिसली।